नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. स्वामी तुम्हा सगळ्यांना कायम सुखी ठेवो ही स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे गुरुवार, तर उद्या आहे मोहिनी एकादशी. तर मोहिनी एकादशी असल्यामुळे आता आपल्या घरांमध्ये मुलांची प्रगती होत नाही किंवा तुमचा मुलगा एखादा नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे किंवा नोकरीच्या ठिकाणी आहे पण त्यामध्ये प्रगती होत नसेल किंवा अभ्यासात प्रगती होत नसेल, पाहिजे तसे मार्क मिळत नसतील, मुलांना काही इडापिडा वगैरे असेल, जे पण काय असेल, तर त्यावेळेस मग आज मोहिनी एकादशी असल्यामुळे तर मोहिनी एकादशीच्या दिवशी आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा आहे आणि तो दिवा मग कुठे लावायचा आहे आणि काय सेवा करायची आहेत त्याबद्दलची सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर मोहिनी एकादशी वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या एकादशीला मोहिनी एकादशी असे म्हणतात. तर ही जी तिथी आहे तर सर्व पापांना दूर करणारी आहे. या व्रताच्या प्रभावाने मनुष्याला मोह आणि पापांपासून मुक्ती मिळते. जो व्यक्ती मोहिनी एकादशीचे व्रत करत असेल त्याने मग आदल्या दिवशी दशमी तिथीला रात्री व्रताच्या नियमाचे पालन केले पाहिजे. या दिवशी विष्णूसोबतच रामाचीही पूजा केली जाते. तर आपण ज्या ह्या काही सेवा वगैरे करतो, उपाय वगैरे करतो, तर आपण इतर दिवशी न करता एकादशी असेल किंवा अमावस्या पौर्णिमा असेल त्या दिवशी जर आपण काही सेवा उपाय केले तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतं. आणि त्याचप्रमाणे आजच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे, आईने आपल्या मुलांसाठी हा जो दिवा आहे तर एक दिवा प्रज्वलित करायचा आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, सकाळी लवकर उठल्यानंतर आता एकादशीच्या दिवशी आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं तरी शक्य होत नाही, म्हणून मग आपल्याला घरी स्नान करत असताना काय करायचं आहे, पाण्यामध्ये थोडीशी हळद किंवा मग तुम्ही थोडंसं गंगाजल टाकून मग स्नान करू शकता. घरातील प्रत्येक व्यक्तीने अशा पद्धतीने स्नान करायचं आहे आणि स्नान करत असताना हर हर गंगे असा मंत्र म्हणायचा आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्याला तीर्थ ठिकाणी स्नान केल्याचं आपल्याला पुण्य मिळेल. आणि त्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला भगवान विष्णूंचा फोटो असेल तुमच्याकडे तर किंवा मूर्ती असेल तर त्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे. जरी तुमच्याकडे भगवान विष्णू नसतील तर तुम्ही बाळकृष्णांना पण घेऊ शकता किंवा मग स्वामी समर्थाची मूर्ती किंवा फोटो असेल तर मूर्तीला तुम्ही अभिषेक वगैरे घालू शकता. अभिषेक घालून झाल्यानंतर ते जे अभिषेक घातलेलं पाणी आहे तर ते काय करायचं आहे, तीर्थ म्हणून आपण घरातील प्रत्येक व्यक्तीने प्यायचं आहे, मुलांना प्यायला द्यायचं आहे. घरातील किचनमध्ये सगळ्या हॉलमध्ये म्हणजेच की घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे, ज्यामुळे काय होईल की आपल्या घरातील नकारात्मकता निघून जाते आणि प्रत्येक व्यक्तीमधील पण नकारात्मकता निघून जाते. आणि त्यानंतर काय करायचं आहे, भगवान विष्णूंना आजच्या दिवशी पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहे आणि मग तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. तुम्ही नैवेद्यामध्ये फळ म्हणा किंवा जे पण काय उपवासाचं बनवलं असेल ते नैवेद्य म्हणून ठेवू शकता, पण तुळशीपत्र आजच्या दिवशी चुकूनही तोडायचं नाही. पण भगवान विष्णूंना तुळशीपत्र असल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही. त्यामुळे मग काय करायचं आहे, आदल्या दिवशी तुम्ही तोडून ठेवू शकता किंवा एखादा खाली गळून पडलेलं पान असेल तर ते घेऊन पण तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता. आणि त्यानंतर काय करायचं आहे, तर हा जो उपाय आहे आईने आपल्या मुलांसाठी एक दिवा लावायचा, तर तो फक्त आईनेच आपल्या मुलांसाठी करू शकते. त्यासाठी तुमची मुलं जवळच असली पाहिजे किंवा लांब असतील तर करता येईल का, तर असे काही नाही. तुमची मुलं लांब जरी राहत असतील तरी पण आईने लहान मुलं असो किंवा मोठी मुलं असो, मुलगा किंवा मुलगी कोणत्याही मुलांसाठी आई आपल्या मुलांसाठी हा उपाय करू शकते. फक्त आईला मासिक धर्म नसेल तरच हा उपाय करायचा आहे. आणि घरामध्ये सुतक वगैरे असेल तर मग घरातील कोणत्याही व्यक्तींनी हा उपाय करू नका. तर मग आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा लावायचा आहे. आता त्यावेळेस आपल्याला एक मातीची पंती घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे पंती वगैरे नसेल तर तुम्ही वेगळा दिवा घेऊ शकता. शक्यतो पंतीच घ्यायची आहे, कारण पंतीमध्ये आपण कोणतीही सेवा उपाय केलं तर त्याचं फळ आपल्याला नक्की मिळतं. आणि मग स्वच्छ पंती घ्यायची आहे, अशी काळवंडलेली वगैरे न घेता. त्यामध्ये 2 वात लावायचे आहेत आणि मग काय करायचं आहे, नंतर त्या दिव्यामध्ये आपल्याला हळद आणि कुंकू टाकायचं आहे किंवा मग नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चंदन पण त्यामध्ये टाकू शकता. आणि मग हे जे आहे तर त्या अगोदर एक प्लेट घ्यायची आहे आपल्याला. त्या प्लेटावरती कुंकवाने आपल्याला स्वास्तिक काढायचं आहे किंवा तुम्ही हळदीने पण स्वास्तिक काढलात तरीही चालेल. आणि नंतर काय करायचं आहे, स्वास्तिक काढून झाल्यानंतर त्यावरती थोडंसं मग आपल्याला अखंड अक्षदा ठेवायच्या आहेत आणि मग जी आपण पंती घेतली आहे तर ती पंती आपल्याला प्रज्वलित करायची आहे. पंती प्रज्वलित करण्या अगोदर मग हा दिवा आपल्याला कशाचा लावायचा आहे, तर जर तुमच्याकडे तूप असेल, शुद्ध गाईचं तूप असेल तर तुम्ही तुपाचाच लावू शकता. पण बऱ्याच महिलांचा असा प्रश्न असतो की आमच्या घरामध्ये तूपच नाही, तर मग आम्ही हा उपाय करू शकतो का. जरी तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही मोहरीचं किंवा तिळाचं तेल घेऊ शकता. जरी हे पण तेल नसेल तर तुम्ही दररोज जे तेल वापरता ते घेतलात तरीही हरकत नाही.
आणि नंतर काय करायचं आहे, तो दिवा मग प्रज्वलित करायचा आहे. दिवा प्रज्वलित केल्यानंतर तर हा मेन म्हणजे दिवा कुठे लावायचा, हा दिवा आपल्याला देवघरामध्ये लावायचा आहे, जिथे आपण भगवान विष्णूंची पूजा वगैरे करणार आहे तिथे. आता देवघरामध्ये तर अगोदरच एक दिवा आपण प्रज्वलित करतो, म्हणूनच हा वेगळा दिवा आपल्याला आपल्या खास मुलांसाठी दिवा प्रज्वलित करायचा आहे. आणि त्यानंतर दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्यामध्ये काय करायचं आहे, आपल्याला भीमसेनी कापूर टाकायचा आहे. भीमसेनी कापराची 1 वडी टाकायची आहे आणि 5 काळी मिरी टाकायची आहे. आता तुमच्याकडे भीमसेनी कापूर नसेल तर तुम्ही साधा कापूर पण टाकू शकता, पण भीमसेनी कापरामध्ये नकारात्मकता शोषून घेण्याचं काम करते आणि माता लक्ष्मीला जास्त प्रिय असते. त्यामुळे घरामध्ये नोकरीच्या अडचणी असतील किंवा मुलांमध्ये नकारात्मकता असेल तर निघून जाण्यास मदत होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 5 काळी मिरी टाकायची आहे. तर ह्या सगळ्या वस्तू एकत्र टाकून मग आपल्याला दिव्याची पूजा करायची आहे. आणि दिव्याची पूजा करून झाल्यानंतर आपली जी पण काही इच्छा आहे ती भगवान विष्णूंना सांगायची आहे, प्रार्थना करायची आहे. आता मुलांची अभ्यासात प्रगती होत नाही किंवा मग नोकरीमध्ये यश मिळत नाही किंवा तुमचा मुलगा नोकरीसाठी खूप प्रयत्न करत आहे पण पाहिजे तशी नोकरी मिळत नाही, जी पण काय तुमची इच्छा असेल त्याबद्दल मग भगवान विष्णूंना सांगायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि त्यानंतर भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम मंत्र आपल्याला म्हणायचा आहे. आणि जर तुम्हाला भगवान विष्णूंचा विष्णू सहस्त्रनाम म्हणणं शक्य होत नसेल तर त्यावेळेस तुम्ही मोबाईलवरती लावून पण श्रवण करू शकता. आणि आपण जो हा दिवा प्रज्वलित करणार आहोत तर हा दिवा मग कमीत कमी 2 तास राहिला तरी चालेल. जर मध्येच दिवा विझला किंवा काही झालं तर मग मनामध्ये वाईट विचार न आणता मग परत तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता, कारण की शक्यतो देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केलेला तो विझत नाही. तरी पण जर काही ह्या गोष्टी घडल्या तर तुम्ही मनात वाईट विचार न आणता दिवा परत प्रज्वलित करायचा आहे. आणि भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपल्याला आजच्या दिवशी विष्णू सहस्त्रनाम किंवा नारायण कवचचे पण तुम्ही पठण करू शकता. असे केल्यामुळे काय होतं की आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकटे दूर होतात आणि आपल्या जीवनामध्ये सुख प्राप्त होते. म्हणून मग आजच्या दिवशी आवर्जून गायीची सेवा करण्याला पण जास्त महत्त्व दिले जाते, कारण की गायीची सेवा केल्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावरती, आपल्या घरावरती, आपल्या मुलांबाळांवरती प्रसन्न होतात आणि आपल्या घराला चांगला आशीर्वाद प्राप्त होतो. म्हणून आजच्या दिवशी गाईला हिरवा चारा म्हणा किंवा चपाती, केळी, तुम्हाला जे पण काही खाऊ घालणं शक्य होत असेल त्या ज्या वस्तू आहेत तर ह्या वस्तू गाईला आजच्या दिवशी खाऊ घालायच्या आहेत आणि गाईची आपल्याला पूजा करायची आहे, गाईची सेवा करायची आहे. आजच्या दिवशी आपण गाईची सेवा पूजा केल्यामुळे आपल्या घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि सगळ्या देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो, कारण की गाईमध्ये 33 कोटी देवी देवतांचा वास असतो. म्हणून मग आवर्जून ह्या ज्या सेवा आहेत, हे जे उपाय आहेत तर आजच्या दिवशी करायचं आहे. तर आजच्या व्हिडिओतून एवढीच माहिती सांगायची होती. तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हे लिहायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.